हेलो गाइस, तो हम जा रहे हैं अभी गोवा। चला तर मित्रांनो, चला आपण जाऊया आता गोव्याला. गोव्याला चाललो आहोत आपण. गोव्याला खूप धमाल करणार आहोत आपण. गोव्याला खूप बघण्यासारखे ठिकाण आहोत, तिथं भेट देणार आहोत आणि तुमच्यापर्यंत आपण पोहोचू की आम्ही गोव्याला काय काय मस्ती केली आणि कशी कशी मस्ती केली हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर मित्रांनो, आपण गोव्याला चाललो आहोत. गोव्याचे हे रस्ते खूपच भारी होते आणि ही लाईटिंग रस्त्यात अर्धरात्री खूपच छान वाटत होती. आणि आमचा गोव्याचा प्रवास खूप सुखद झाला आहे. आणि इथं आम्ही कसिनोमध्ये बसलेलो होतो. तर कसिनोमध्ये इथे डान्स चालू होते आणि जे कपल लोक आहेत तिथे स्टेजवर जाऊन त्यांना डान्स करण्याची वेळ आलेली होती. तर मित्रांनो, आम्ही देखील इथे स्टेजवर जाऊन डान्स केलेला आहे, तुम्ही बघू शकता. पण इथे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे की आम्ही नेमकं कुठे आहोत, पण तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि स्टेजवर डान्स करत आहोत. खूप चांगल्या गाण्यावर आम्ही डान्स केला होता तिथे. आणि कपलसाठी त्यांनी तिथे आम्हाला सिलेक्ट केलं होतं की तुम्ही चला आणि स्टेजवर डान्स करा. आणि तिथे खूप सारे कपल्स लोक जे आहेत, जे मनाने इच्छुक असतील, ते तिथे आलेले होते स्टेजवरती. नंतर आम्ही पॅराग्लायडिंग केली. तिथे खूप छान असं, मला तर स्टार्टिंगला खूप भीती वाटत होती, पण जेव्हा हे गेले आणि ते नंतर खाली आले जेव्हा जहाजमध्ये शिपमध्ये, तर त्यांनी त्यांचा सुखद अनुभव सांगितला आणि मला पण जावंसं वाटलं आणि मी पण त्यांच्यासोबत पॅराग्लायडिंगवर गेली होती. तर हे निळसर असं पाणी बघून आणि वरती आपण आकाशात जणू काही उडतो आहोत, हे असं बघून खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की जसं आपण फुलपाखरासारखं किंवा असं एखाद्या मोठ्या पक्षासारखं उडतो आहे आकाशामध्ये. तर खूप छान वाटलं होतं आम्हाला. आणि नंतर आम्ही जेव्हा खाली आलो, तर आम्ही खूप मस्त, म्हणजे खूप एक्सपिरियन्स सांगत होतो. आणि नंतर अशा या कोलवा बीचमध्ये आम्ही खूप छान मस्ती केली होती. आणि खूप मस्त पाणी होतं ते पण, आणि खूप सारी मस्ती केली. नंतर आम्ही गाडीत बसलो, तिथे एक फोटो क्लिक केले, खूप सारे फोटो क्लिक केले आम्ही. तर हे बघा, खूप छान छान फोटो क्लिक केले मित्रांनो आम्ही. गोव्याला खूप मस्त वाटलं. आणि तुम्हीही जा गोव्याला, आणि लाईफमध्ये कधीतरी अशी सुट्टी काढून गोव्याला फिरायला गेलंच पाहिजे. तर आम्ही परत ही कसिनोमध्ये आलो होतो आणि नंतर आम्ही डान्स वगैरे तर काही केला नाही, पण हे दृश्य आम्ही बघत होतो कसिनोच्या वरून. म्हणजे कसिनोच्या वरती पण जागा होती तिथे, म्हणजे बसायला, पॉपकॉर्न वगैरे खायला, बियर वगैरे खूप काही छान छान असतं. आणि ते खालच्या याच्यामध्ये ही असे लोक डान्स करत होते आणि स्वयंपाक वगैरे सगळं काही त्या शिपमध्ये उपलब्ध होता. तर खूप मोठी ही कसिनो होतं. बिग डॅडी कसिनोमध्ये बसायचं होतं, पण आम्ही ती बिग डॅडी कसिनोसाठी लेट झालो होतो, तर आम्ही ह्या कसिनोमध्ये बसलो होतो, आइसलँड कसिनो. ही कसिनो पण खूप छान होती. नंतर तिथे म्हणजे तिथे ते लोक राहत असतील ना, त्यांनी खूप छान असं डान्स करून दाखवला होता. तर आम्हाला खूप छान वाटलं ते डान्स बघून. आणि ते अधूनमधून बोलायला पण येत आणि खूप छान त्यांनी बोलले पण, खूप छान मस्त वाटलं. तर खरंच मित्रांनो, गोव्याला एकदा तरी भेट दिली गेली पाहिजे, म्हणजे माणसाने असा थकवा दूर झाला पाहिजे माणसांचा. धन्यवाद मित्रांनो, परत भेटू.